राजकीय वर्तुळाला हादरून सोडणारी बातमी जालना जिल्ह्यातून समोर येत आहे। जालन्यात आज भीमशक्ती संघटनेच्या वतीनं थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र मुंडन आंदोलन छेडण्यात आलंय। भीमशक्तीचे सर्वेसर्वा आणि खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या थेट आदेशानंतर हे आंदोलन करण्यात आले। यावेळी कार्यकर्त्यांनी भर रस्त्यात मुंडन करून भाजप सरकारच्या धोरणांचा तीव्र निषेध नोंदवला। या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रचंड तणाव आणि राजकीय वातावरण कमालीचे तापले होते। आज आम्ही भीमशक्तीच्या वतीने, मी प्रकाश घुले, भीमशक्ती जिल्हा अध्यक्ष जालना, आज आम्ही साहेबांच्या आदेशाने, हंडोरे साहेबांच्या आदेशाने आज आम्ही मुंडन आंदोलन करत आहोत। आणि यापुढेही जर असे अन्याय वाढतो तर आम्हाला रोडवर उतरून भीमशक्ती संघटना ही महाराष्ट्रभर आंदोलन छेडेल आणि या सरकारला सर्व पळो असं करावं लागेल असे आमचे भीमशक्तीचे आदेश होणार आहेत। आणि तरी या भाजप सरकारचा आम्ही धिक्कार आणि निषेध करत आहोत। आणि हे मुंडन आंदोलन आम्ही ही जालना या ठिकाणी करत आहोत। आणि भाजप सरकार हे ज्या या देशात गलिच्छ राजकारण करत आहे, त्या ठिकाणी मल्लिकार्जुन खरगे साहेब ज्या ठिकाणी कार्यक्रमाला गेले तिथं त्यांनी गोमूत्र शिपून तिथं जर त्या घटना करत असेल त्याला स्वच्छ करण्याचे पवित्र, तर ह्या घटनेच्या बद्दल आम्ही इथं तीव्र निषेध करतो आणि त्या भाजप सरकारचं इथून पुढे जाहीर निषेध करतो। मुंडन आंदोलन करत भाजपचा निषेध व्यक्त केला, काय कारण? काल झालेल्या उत्तराखंडमध्ये ज्या भारत सरकारचे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष माननीय मल्लिकार्जुन खरगे हे मागासवर्गीय आहेत, आंबेडकर विचारधारेचे कंदे अभ्यासक आहेत, राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते आहेत। यांनी या देशातला फुले शाहू आंबेडकरवाद प्रखरपणे या देशात टिकून राहावा आणि भाजप सरकार हे मनुवादी आहे हे सर्व भारतभर या लोकांच्या लक्षात आणून दिलेले आहे। आणि भारत सरकारनं या विचारानं सोळकी पळ होऊन हे भाजप सरकार अतिशय परेशान झालेलं आहे। या देशातला तरुण असेल, शेतकरी असेल, कष्टकरी असेल, कामगार असेल, हा भाजप सरकारच्या मनुवादी विचारसरणीला त्रस्त असल्यामुळं या भाजप सरकारला या देशातला फुले शाहू आंबेडकर हा पटत नाही, त्यांना पचत नाही। म्हणून कालच्या ज्या सभेमध्ये माननीय मल्लिकार्जुन खरगे यांनी जो कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमाच्या जागेवरती जाऊन या मनुवादी विचारसरणीच्या भाजपच्या लोकांनी ती जागा शुद्धीकरण केली। शुद्धीकरण आज भारत स्वातंत्र्य 80 वर्ष झालेत आणि आजही त्या लोकांच्या पोटामध्ये हा पोसून उठतोय आणि येणारा काळ आज त्यांच्यासाठी अतिशय घातक आहे। या देशातले विचारधारीचे लोक मल्लिकार्जुन खरगे असतील, राहुल गांधी असतील, आदरणीय हंडोरे साहेब असतील, तसेच या देशामध्ये विचारवंत असतील, या विचारवंतांना या भाजप सरकारच्या विरोधात सळकी पळ करून रान पेटवलेलं आहे आणि हे भाजप सरकारला पचत नाही आणि भाजप सरकारची येणारा काळ आज त्यांच्यासाठी घातक आहे। म्हणून भाजप सरकारनं अशी ही पिलावळ सोडून त्यांच्या अनेक शाखा आहेत, मग तिथं भाजप असेल, बजरंग दल असेल, RSS असेल, या लोकांनी हे जे घाट रचलेले आहेत या देशातल्या शोषित पीडित लोकांवरती अन्याय करण्याचा, हा अन्याय दूर करण्यासाठी या सभेमध्ये जे भाजप सरकारने गोमूत्र शिंपलेले याचा निषेध करण्यासाठी या देशातल्या परिवर्तनवादी विचाराचे लोक, त्यामध्ये आदरणीय हंडोरे साहेब यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये आमची जी भीमशक्ती सामाजिक संघटना आहे भारतभर त्यांनी आदेश दिले की भाजप सरकारच्या विरोधात आंदोलन करून, निषेध आंदोलन करून, मुंडन आंदोलन करून भाजप सरकारला आमचा हा इशारा आहे, जर तुम्ही आता हे विचारधारा थांबवली नाही तर येणारा काळ हा तुमच्यासाठी आम्ही सळकी पळू करून सोडू। एवढे बोलून मान्य आदरणीय हंडोरे साहेब यांच्या आदेशानं जे मिळेल, जे आदेश देतील ते आम्ही पालन करू।